हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपल्या सबस्क्रायबर मोहिने तायडे हे केलेलं कमेंट म्हणा किंवा त्यांचं मत म्हणा मला खूप भावलं, म्हणून आजी त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. मला आपले विचार पण जाणून घ्यायला आवडेल. त्या म्हणतात, स्वतःचे कुटुंबासाठी स्वयंपाक तरी आपण स्वतः करावा. स्वच्छता आणि बाकीचे कामांसाठी आपण कामवाली किंवा बाई लावली तरी चालेल. मला पण खूप आवडलं हे. म्हणजे माझं मत पण तसंच आहे बरेच वेळेला. आणि हे कशासाठी माझं मत असं आहे हे मी आपल्याशी शेअर करणार आहे. आणि त्याच्याशिवाय आपले एका काका काकूंचे घरी खरं घडलेला म्हणजे त्यांना आलेला अनुभव ह्याच्याबद्दल हा पण शेअर करणार आहे. प्रथम हे बघा, आपण एवढ्या दिवसभर नोकरी करतो, काम करतो, व्यवसाय करतो, काही असू देत, मेन पोटासाठी. बाकी कपडे घर हे नंतर येते, मेन. त्यामुळे हे आपण जे जेवण करतो किंवा खातो हे बनवताना खूप प्रेमानं काळजीपूर्वक बनवायला पाहिजे. काळजीपूर्वक म्हणजे स्वच्छता किंवा मीठ, तिखट, गोड केवढं हवं तेवढे अगदी प्रेमानं, ते प्रेम ओतून करायला पाहिजे. आणि ह्याचे शिवाय असं म्हणतात, जे आपण स्वयंपाक करताना आपले मनात विचार असतात ते विचार अन्नात उतरतात. हे मी प्रत्यक्ष ऐकलेलं तुमच्या बरोबर शेअर करते. आमच्या जवळ एक सेनेतनं निवृत्त झालेले जनरल आणि त्यांच्या मिसेस दोघंही राहतात. दोघंही वयस्क आहेत. 80+ आहेत ते काका. त्यांच्यापेक्षा ह्या काकू जरा कमी असतील. त्यांची मुलं दोन्ही हे परदेशात आहेत, त्यामुळे ते दोघंच असतात. ते पहिली त्यांच्याकडे बाई होती, ती मग काही कारणानं सोडून गेली म्हणताना तिनं दुसरी स्वयंपाकाला बाई लावून दिली होती. ती बाई येऊन ह्यांच्याकडे स्वयंपाक करायला लागली तर जेवल्यावर ह्यांना म्हणे असं काहीतरी ह्यांची मनं अशी असुरक्षित वाटायला लागली आहे. त्यांचा खरा अनुभव ते सांगितलेला सांगते मी. आपल्याला विश्वास असला तरी कमेंट करा, नसला की सोडून द्या. त्यांचा स्वतःचा अनुभव आहे हा. खूप असं काहीतरी बेचैनी वाटायला लागली, त्यांना कळेना का म्हणून. मग एक दिवस काकू त्या बाईंशी बोलताना ती बाई म्हणाली, म्हणे ती राहत होती ती खोली तिला रिकामी करायला सांगितली होती तिचे मालकानं. त्यामुळे ती खूप असे मानसिक येत होती, आता कुठे खोली बघायची. सगळं पैशाच्या दृष्टीनेही परवडायला पाहिजे ना. आपल्याकडे पैसे भरपूर असले की एवढा विचार नाही करत माणूस. कुठे का होईना भाड्यानं मिळते असं असतो. पण पैसे पण लिमिटेड असले, आपल्याला कामं मिळायचे ठिकाणी जवळ असावं असं वाटत असते. त्यामुळे तिचे मन असं स्थिर नव्हतं म्हणे. आपल्याला कुठे खोली मिळणार आहे, कुठे शोधायचं आता, हे त्यांना कळलं. मग त्यांना जाणवलं ह्याच्यामुळे हे असं होत जाते म्हणून. हे ते सांगितलेलं आहे. म्हणजे मला काय म्हणायचं, पूर्वीपासून आपल्याकडे म्हणायचे बघा, स्वयंपाक करताना अगदी देवाचं नाव घेऊन करावं. एवढंच काय, स्वयंपाक आपल्याकडे आपण करायला लागताना पण आपण काय करतो, अंघोळ करून पूर्वी सोवळा म्हणायचे, आता तर सोवळा हे सोडला तरी स्वच्छतेचे दृष्टीनं म्हणा आपण हे करतो का आरोग्याला पण चांगलं होतं. त्याचे पलीकडे जाऊन आपण स्वतः करताना जे काम आपण प्रेमानं करतो
तर देवाला अर्पण होते. हे मी सांगितलं नाहीये. पद्मभूषण मिळालेले ब्राझीलचे आपले विश्वनाथ हे सांगितलेलं आहे. मी व्हिडिओ पण केला होता बघा. हवं तर मी लिंकमध्ये ते व्हिडिओची लिंक पण देते. ऋषिकेशला गेल्या वेळा माझी त्यांच्याशी भेट झाली तेव्हा बोलताना ते म्हणाले, वेदांतात हे आम्ही काही तुमचं एवढं हे करत नाही म्हणताना, आमचे गृहिणींचं काय म्हणताना ते म्हणाले, तुम्ही प्रेमानं आपले मुलासाठी नवऱ्यासाठी स्वयंपाक करता अगदी प्रेमातून फोकसनं, तर म्हणजे तुमचं देवाचं नाव घेणं आहे, श्रीकृष्णाचं नाव घेतल्यासारखं आहे. त्यांचे शब्द आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं हे बघा, आपण आपल्या मुलाला आपल्या नवऱ्याला करताना हे सगळे विचार करून करतो. कामवाली करताना काय तिचा पगाराशी संबंध, ती प्रेमानं करत असेल, नाही म्हणत नाही, चांगल्या बायका प्रेमानं करणाऱ्या आहेत. हेच पलीकडे आपल्याला माहीत असते आपल्या मुलाला काय आवडते काय नाही, किंवा आपल्या घरातले सगळे, मुलालाच असं म्हणत नाही, मुलीला असेल, नवऱ्याला असेल, सासूला असेल, सासऱ्याला असेल, आईला असेल, वडिलांना असेल. त्यामुळे आपण त्यांना हे आवडते, अमुक आवडते असं हे जाणून घेऊन करतो. आत्ताच स्वयंपाक करणारी बाई हे काही एवढं विचार करणारी नसते. त्यामुळे हे सगळे विचार करून मला वाटते ॲटलिस्ट स्वयंपाकाचं काम तरी मोहिनीताई म्हणतात तसं हे आपण करावं. आणि कितीतरी लेडीज करतात. अगदी सुपर क्लास 1 पोस्टला असलेल्या लेडीजसुद्धा त्यांना सरकारकडनं कुक मिळत असला तरी ते कुकला करू देत नाही. कुकला बाकीचं ऑफिसमध्ये कामाला काहीतरी पाठवतात आणि स्वतःचं कुकिंग स्वतः करतात. नोकरी करून हे मी स्वतः बघितलेलं आहे. म्हणजे आहेत बऱ्याच. आणि आपल्याला मेजॉरिटी ऑफ लेडीजांना तरी कुकिंग हे आपलं आवडीचं टॉपिक आहे. आवडते पण करायला. आणि सगळ्या गोष्टी स्वच्छता म्हणा, तर हे सगळं आपण स्वतः करतो तेव्हा आपल्याला स्वतःवर विश्वास असतो. तर बाईनं केलं का, तिनं करून घेतलं का, तिनं भाजी धुवून घेतली आहे का नाही का, असे संशय पण असतो आपण कित्येक वेळेला. त्यामुळे माझं पण मत हे आहे, स्वयंपाकाचं काम आपल्याला शक्य होतं. अगदीच शक्य नसला की वी कांट हेल्प, अशा वेळी करायला पाहिजे, मी नाही म्हणत नाही. पण आपल्याला शक्य असलं तर बाकी सगळ्या गोष्टींना आपण बाई लावावी. इवन बाकीचे वर कामाला हवी तरी लावा, पण मेन तिथे करताना हे आपण करावं असं माझं पण मत सेम आहे. आपल्या सर्वांची मतं काय आहेत मला जाणून घ्यायचं आहे. किंवा असे काही अनुभव आपल्याला आलेले आहेत का हे पण मला प्लीज कॉमेंटमध्ये कळवा. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन का नाही, आपण स्वतः बनवताना ते आपल्याला माहीत असते. कोण किती खाते काही सगळं ते मानानं आपण बनवतो. वस्तू एखाद्याला जास्त आवडते म्हटलं की आपण म्हणतो हां ही वस्तू मुकेला आवडते, जरा जास्त करूया. हे सगळं आपण हे करतो. किंवा आता मसाले भात वगैरे करताना आपण भाज्या जास्त घालतो का, भाजी चांगलं आहे. तर करताना मी कित्येक वेळाला माझा मुलगा म्हणतो मसाले भातापेक्षा तुझा भाजी भातच जास्त असतो का, म्हणजे ते कारणानं सगळ्या भाज्या भरपूर आपल्या पोटात जातात म्हणून भाजी आपण व्हेजिटेबल्स जास्त घालतो. हे आपण स्वतः ते हे सगळं करत असतो. त्यामुळे माझं मत पण हे आहे. आपलं मत काय आहे पण ते ताई मी म्हणते अगदी इलाज नाही. तेव्हा आता मी म्हटल्यासारखं त्या आमच्या काका काकू मेजर आहेत ते दोघांची वय झालेली आहेत, त्यांना होत नाही. त्यामुळे अशा वेळी अशा लोकांना कुकची गरज आहे. पण आपण घरातच असलो किंवा आपण करून ठेवून कामाला जात असतो, आपल्यातल्या कितीतरी लोक करतो, आता सुद्धा मुली करतात, करून ठेवून जातात.
त्यामुळे शक्य असलं तर बाकी सगळ्याला आपण बाई लावायची, पण स्वयंपाक स्वतः करायचा हे माझं पण मत आहे. मला आपले सर्वांकडनं पण आपले कॉमेंट्सची गरज आहे. आपल्याला काय वाटते, आपल्याला काही असे अनुभव आहेत का, हे पण मला कळवा. हॅव ए गुड डे.